नमस्कार मित्रांनो, काठीवाडी शेळी पालन म्हणजे प्रगतीचा मार्ग. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणारी ही काठीवाडी शेळी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील वातावरणात तग धरून राहते. मित्रांनो, एक नंबर टॉप क्वालिटीचं माप प्रत्येक वेळेस मयूर वेळे यांच्या गाडीमध्ये येत असतं. ह्याही वेळेला आलेलं आहे. बरेच शेळ्या विकलेले आहे. परतही गाड्या येत असता जात असता मित्रांनो, जुनागड परिसरातील गुजरात राज्यातील टोटल खरेदी आहे. मित्रांनो, त्यांचं गाडीमध्ये गाभण शेळ्या असतात, दुधाच्या शेळ्या असत्या, चारा खाणारी पिल्लं देखील असतात आणि छोटी छोटी पिल्लं देखील असतात. मित्रांनो, दूध पिणारी. जर कुणाला अशा टॉप क्वालिटीचं जातिवंत काठीवाडी शेळ्यांचं माप खरेदी करायचं असेल, त्यांनी मयूर भोवेळे किंवा विजू भोवेळे किंवा संदीप भोवेळे यांना संपर्क करा. मित्रांनो, काठीवाडी शेळीचे सांगायला जर गेलं तर काठीवाडी शेळीचा भाकड काळ हा अतिशय कमी. मित्रांनो, म्हणजे 2 वेतातील अंतर कमी. भाकड काळ म्हणजे बरोबर 15 महिन्यामध्ये 2 वेळा पिल्लं देते, जर खाण्यापिण्याची त्यांची व्यवस्थित व्यवस्थापन जर असेल. मित्रांनो, आणि अजून एक सांगायचं म्हणजे तर काठीवाडी शेळी सांभाळण्यासाठी जास्त माणसांची काही गरज पडत नाही. स्वभावाने अतिशय शांत असल्या कारणाने एक व्यक्ती 50 ते 60 शेळ्या रानावनातून आरामात चारून आणू शकतो. जिकडे मालक जाईल त्याच्या मागे शेळ्या चालता, मालक थांबला शेळ्या थांबत्या, म्हणजे मालकाला फॉलो करता. मित्रांनो, मालकाने पुढं चालायचं आणि शेळ्या मागं चालत असत्या. अशा जातिवंत टॉप क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्या आहेत. मित्रांनो, काठीवाडी शेळी एका वेताला 2, 3, 4 देखील पिल्लं देत असते. फार कमी शेळ्या 1 पिल्लू देत्या. अदरवाईज ओव्हरऑल 2, 3, 4 पिल्लं हमखास देतच असत्या. आणि वेल्यानंतर देखील 1.5 ते 2 लिटर दूध देण्याची यांची कॅपॅसिटी असते. मित्रांनो, धन्यवाद.